नमस्कार, मीना सडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। शाळेचा डबा या सीरीजमधला तिसरा व्हिडिओ आज तुम्ही बघताय। ह्या दोन्ही व्हिडिओंना खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। असाच तुमचं प्रेम राहू द्या। आणि आजच्या रेसिपीमध्ये एक सिंपल मेनू आहे, त्याचबरोबर मुलांना आवडणारे आहेत। सो आताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर आज आपण छोट्या डब्यासाठी बनवणार आहोत कॉर्न चाट। तर डब्यामध्ये बरेचदा कॉर्न जो आहे तो असा आकसला जातो किंवा चिवट होतो, तर ते होऊ नये म्हणून काय करायचं, त्याचबरोबर एक छान उसळ्याची रेसिपी आणि चपाती असा आपला आजचा सिंपल मेनू असणार आहे। लहान मुलांना तसं बघायला गेलं तर सिंपल मेनूच आवडतात, फक्त ते थोडेसे वेगळ्या पद्धतीने करावे लागतात। तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे घेतलेले आहेत मक्याचे दाणे। सगळ्याच मुलांना कॉर्न आवडतात, तर इथे मी कॉर्न घेतलेले आहेत। कॉर्न फ्रेश असावेत म्हणजे डब्यामध्ये ते जास्त असे आकसले जाणार नाहीत। आणि यामध्ये छोटी छोटी बारीक केसरं असतात मक्याची, ती काढून टाकायची आहेत। तर हे मक्याचे दाणे किंवा कॉर्न मुलांना असेच उकडून दिले तरी ते खाऊन येतात। तर आपण इथे त्याला थोडासा तडका देणार आहोत आणि त्याचं चाट बनवणार आहोत। तेल हलकं गरम झालं की त्याच्यामध्ये लाल तिखट, चाट मसाला आणि थोडंसं मीठ घालायचं आणि लगेचच त्यावरती हे सगळे कॉर्न घालायचे आहेत। कॉर्न मी आधी उकडून घेतले नाहीत, कारण ते डब्यामध्ये त्याला पाणी सुटू नये म्हणून। तर असेच चांगले परतून घेतले की डब्यामध्ये सुद्धा खूप वेळानं, समजा 1 तासाभरानं जरी खाल्ले तरी ते असेच राहतात। तर हे आपल्याला चांगलं 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे। चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता किंवा तुम्ही हे सगळं मिक्स झाल्यानंतर थोडासा लिंबू पिळू शकता। मोठा गॅस करून हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता गॅस बारीक केल्यानंतर मी याला 5 मिनटं असं झाकून ठेवणार आहे, वाफवून घ्यायचं आहे, तेही पाणी न घालता। इथे बघा कॉर्न आपले छान फुललेले आहेत आणि चांगला त्याला एक कलर पण आलेला आहे। तर तुम्हाला कळेलच की कॉर्न भाजल्यानंतर कसे दिसतात। अगदी 5 मिनिटात जाता जाता होणारी रेसिपी आहे, फक्त कॉर्न सोललेले असावेत। आता इथे मी डिशमध्ये काढलेले आहेत। याच्यावरती तुम्हाला जर आवडत असेल तर शेव घालून सुद्धा तुम्ही सर्व करू शकता। तर असे कॉर्न मुले डब्यामध्ये पटकन संपवतात, त्याचबरोबर ते हेल्दीसुद्धा आहेत। नाश्ता तर बनवून झाला, आता डब्याची तयारी करूया। एका कढईमध्ये तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी तडतडली की एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। 1-2 तुम्हाला आवडेल तितके तुम्ही कांदे घालू शकता। अगदी साधं सोपं उसळ बनवणार आहोत, पण हे उसळसुद्धा बनवताना लहान मुलांना आवडेल याची काळजी घ्यायची आहे। तर कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून झाला की त्याच्यामध्ये कच्च्या बटाट्याचे मी तुकडे केलेले आहेत। अगदी बारीक तुकडे करायचे जेणेकरून तेलातच ते भाजले जातील। आणि हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। बटाटा चांगला मऊ होईपर्यंत आपण हे सगळं भाजून घेऊया। आता कांदा आणि बटाटा दोन्ही चांगलं भाजलेलं आहे, चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपण बाकीचे मसाले याच्यामध्ये ॲड करूया। पहिल्यांदा चवीप्रमाणे मीठ घ्यायचं। बटाटा असेल तर मी सगळ्यात आधी मीठ घालते। त्याच्यानंतर आपल्याला 2 ते 3 चमचे लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा हळद घालायची आहे। तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडरसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। माझ्या मसाल्यामध्ये ऑलरेडी ते आहेच। इथे मी फक्त चिमूटभर हिंग घातलेला आहे। तर हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता आपला मसाला इथे छान भाजलेला आहे। याच्यामध्ये मी उकडलेली हिरवे मूग घालते। तर हिरवे मूग सगळ्याच लहान मुलांना प्रचंड आवडतात, त्याचबरोबर ते हेल्दीसुद्धा आहेत। कच्चे मुगाच्या स्प्राऊटचे चाटसुद्धा मुलांना खूप जास्त आवडते। तर ही भाजी 2 मिनटं चांगली परतून घ्यायची आणि अगदी पळीभर पाण्यामध्ये शिजवून घ्यायची। मूग आपले शिजलेलेच आहेत, फक्त बटाटा थोडासा मऊ होण्यासाठी आपण इथे पाणी घातलेलं आहे। बटाटा तुम्ही आधी शिजवून सुद्धा घेऊ शकता, पण शिजलेल्या बटाट्यामुळे चव भाजीला वेगळी येते, जी मुलांना बिलकुलच आवडत नाही। म्हणून इथे आपण बटाटा हा तेलामध्ये भाजून घेतलेला आहे आणि मग अगदी थोड्याशा पाण्यामध्ये आपली भाजी छान शिजून तयार आहे। लहान मुलांना प्रचंड आवडते ही भाजी, तुम्ही एकदा नक्की करून बघा।
आणि इथे गरमागरम चपात्यासुद्धा रेडी आहेत. चपाती कशी बनवायची याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहे. तर नॉर्मल साधी चपाती बनवलेली आहे. तर तयार आहे आपला आजचा डबा. आणि अशा पद्धतीने एकदम सिंपल आणि झटपट बनणारी, त्याचबरोबर मुलांना आवडणारी अतिशय हेल्दी अशी रेसिपी तयार आहे. तर इथे मी डबा पॅक करायला घेते. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि हो, चपाती गरम गरम डब्यामध्ये कधीच भरायची नाही. थोडीशी त्यातली वाफ जाऊन द्यायची. अगदी कडक गरम नको आहे किंवा अगदी पूर्ण थंड पण नाही करायची. थोडीशी कोमट असताना जेव्हा त्याच्यातली पूर्णपणे वाफ गेलेली असेल तेव्हा तुम्ही डब्यात भरा. म्हणजे मग चपातीला डब्यामध्ये घाम येणार नाही आणि मुलं ती चपाती फस्त करूनच येतील. तर ही भाजी माझ्या मुलांना खूप आवडते. तुमच्या मुलांना आवडली का ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मीनाज तडका या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.